निफाड तालुक्यातील रौदस येथे 2 दिवसीय निंबाळेश्वर महाराज यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कादवा नदीच्या काठावर वसलेल्या रौदस येथे दरवर्षी दत्त जयंतीनंतर 5 दिवसांनंतर श्री निंबाळेश्वर महाराजांचा यात्रोत्सव भरतो। त्यानिमित्त सायंकाळी शंकरबाबा गावडे व बाळूबाबा सापते यांनी 12 गाड्या ओढल्या। यात्रेचं नियोजन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। अध्यक्ष दत्तू गायकवाड, सदस्य किरण शिंदे, मनोहर शिंदे, चंद्रकांत शिंदे, किसन कडाळे, संकेत कुशारे, विनोद निमसे, सुनील ठोंबरे, संकेत गहिनी, दगू शिंदे, बाळू कुंदे, शंकर पगारे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, राहुल शिंदे, शामराव शिंदे, विनायक गवळे, अशोक गहिले, पांडुरंग सापते यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे। रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचं आयोजन करण्यात आले। यात्रोत्सव चोख पार पाडण्यासाठी निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आमचं जे ग्रामदैवत आहे निंबाळेश्वर महाराज, निंबाळेश्वर महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जुने लोक म्हणजे सांगतात की गवळे परिवारातील ही एक व्यक्ती होती। जनावरांच्या दुर्धर आजारापासून माणसांच्या काही आजारांच्या बाबतीत आयुर्वेदिक औषधं वगैरे देऊन ही व्यक्ती समाजाची आणि लोकांची सेवा करायची आणि शरीरयष्टी उल्लंघन असल्यामुळे 12 गाड्या ओढण्याचा पूर्वीपासून त्यांचा कार्यक्रम असायचे। ते नामांकित मल्ल पण होते, कुस्त्या वगैरे खेळायचे आणि मग अशा पद्धतीने त्यांच्या नावाने मग या गावामध्ये ग्रामदैवताची यात्रा ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने यात्रेचं स्वरूप आलं आणि आमच्या गावामध्ये पूर्वीपासून 2 दिवसाची यात्रेचा कालावधी असायचा। पूर्वीच्या काळामध्ये नामांकित मल्ल म्हणजे सांगायचं म्हटलं तर हिंद केसरी जिंकलेले पैलवानसुद्धा आमच्या गावामध्ये नेहमी हजेरी कुस्त्यांसाठी असायचे, द्यायचे। उत्तमरावजी ढिकले यांनी पण या ठिकाणी एकदा कुस्तीचा फड गाजवला होता आणि दुसऱ्या दिवशी टांग्यांचा कार्यक्रम असतो। टांग्यांच्या पण जिल्ह्यातून नामांकित टांगा शौकीन या ठिकाणी येतात आणि टांग्यांचा आस्वाद या ठिकाणी घेतात। पण 12 गाड्यांचा या ठिकाणी ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चांगला होतो। पंचक्रोशीतील सगळे आमचे नातेवाईक गावातील जे कदाचित दीपावलीच्या सणाला येणार नाही, परंतु या ग्रामदैवताच्या सणाच्या दिवशी आमच्या प्रत्येक कुटुंबातील नातेवाईक आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी जमतात आणि मोठ्या उल्हासामध्ये उत्साहामध्ये हा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। बसवंत NH3 डिजिटल, निफाड।